काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एक दुर्दैवी विमान अपघात झाला आणि संपूर्ण देशाला हादरवून गेला। अजूनही अपघाताच्या कारणांवर तपास सुरू असतानाच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खळबळजनक दावे करत वैमानिकांना जबाबदार ठरवलंय। मात्र आता या माध्यमांच्या विरोधात भारतीय वैमानिकांच्या संघटनेने थेट कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतलाय। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातानंतर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्स या दोन आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी दिलेल्या बातम्यांवरून आता भारतीय वैमानिकांच्या संघटनेने कडक पाऊल उचलले आहे। द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स म्हणजेच FIP या संघटनेने या दोन्ही माध्यमांना कायदेशीर नोटीस पाठवून अधिकृत माफी मागण्याची मागणी केली आहे। ही घटना केवळ पत्रकारितेच्या विश्वातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा आणि वादाला कारणीभूत ठरली आहे। कारण माध्यमांनी काही अशा गोष्टी प्रसारित केल्या होत्या ज्या अपघाताच्या कारणांबाबत तपास पूर्ण होण्याआधीच निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत होत्या। माध्यमांनी काय बातम्या दिल्या होत्या ते पाहूया। द वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेतील एका संस्थेच्या तपास अहवालाचा हवाला देत असा दावा केला की विमान अपघाताच्या वेळी मुख्य वैमानिकाने चुकून इंधन पुरवठ्याचा स्विच बंद केला असावा। त्याच आधारावर रॉयटर्सनेही याच धर्तीवर बातमी दिली। या बातम्यांमुळे जनतेमध्ये भ्रम निर्माण झाला आणि अनेकांनी वैमानिकांची चूक समजून घेतली। मात्र अद्याप भारत सरकारच्या संबंधित विभागाकडून म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अंतिम तपास अहवाल प्रसिद्ध झालेला नाही। या प्रकारामुळे वैमानिकांच्या संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन CS रंधावा यांनी कठोर शब्दात निषेध व्यक्त केलाय। त्यांच्या मते तपास यंत्रणा नसताना माध्यमांनी असे अनुमान काढणे हे पूर्णपणे गैर असून या बातम्या तथ्यांचा विपर्यास करणाऱ्या आहेत। कॅप्टन रंधावा यांनी म्हटलंय की हे दोन्ही माध्यम बेजबाबदारपणे वागत आहेत। तपास सुरू असताना निष्कर्ष काढणे चुकीचे आहे। जे वैमानिक आता या जगात नाहीत त्यांच्यावर दोष ठेवून त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे। यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। अशा गोष्टी वैमानिकांच्या मनोबलावर परिणाम करणाऱ्या ठरतात। FIP संघटनेने ईमेलद्वारे पाठवलेल्या नोटिशीमध्ये स्पष्ट शब्दांत असं म्हटलंय की तपास प्रगतीपथावर असताना काही निवडक आणि अपूर्ण माहितीच्या आधारे प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या अत्यंत गैरजबाबदारपणाच्या आहेत। या बातम्यांमुळे भारतीय नागरी उड्डाण व्यवस्थेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। नोटिशीमध्ये असेही नमूद करण्यात आले की या प्रकारे गृहीतकांवर आधारित निष्कर्ष काढणे केवळ पत्रकारितेच्या नीतिमत्तेशी विसंगतच नाही तर मूल वैमानिकांच्या प्रतिष्ठेला देखील गंभीर धक्का देणारे आहे। त्यामुळे या वैमानिकांच्या कुटुंबियांवर अन्याय झालाय। FIP संघटनेने दोन्ही माध्यमांकडे अधिकृत माफी मागण्याची मागणी केली आणि जर तसं न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिलाय। या घटनेचा केंद्रबिंदू म्हणजे पत्रकारितेतील जबाबदारी। एखादा अपघात घडल्यानंतर विशेषतः जेव्हा जीवितहानी होते तेव्हा अशा घटनांबाबत बातमी देताना अचूक माहिती आणि अधिकृत स्रोतांचा वापर अत्यावश्यक असतो। मात्र काही वेळा ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत किंवा वाचक प्रेक्षक आकृष्ट होण्याच्या नादात माध्यमे अशा गोष्टी प्रसिद्ध करतात ज्या नंतर चुकीच्या ठरतात पण त्याचे दुष्परिणाम कायमस्वरूपी राहतात। विशेषतः जेव्हा मृत व्यक्तींवर आरोप केले जातात आणि त्यांच्याकडे स्वतःची बाजू मांडण्याची संधीच उरत नाही तेव्हा अशा गोष्टी अजूनच संवेदनशील बनतात। FIP संघटनेने ज्या स्पष्टपणे ही कारवाई केली आहे त्यावरून हे निश्चितच वाटते की यापुढे वैमानिक संघटना अशा घटनांवर गप्प बसणार नाहीत। ही बाब संपूर्ण नागरी उड्डाण क्षेत्रासाठी देखील एक संदेश आहे की वैमानिकांचा सन्मान राखला जावा आणि कोणत्याही निष्कर्षांपूर्वी अधिकृत तपास अहवालाची वाट पाहावी। ही संपूर्ण घटना एक मोठा धडा आहे, केवळ भारतीय माध्यमांसाठी नाही तर आंतरराष्ट्रीय पत्रकारितेसाठी सुद्धा। जबाबदार पत्रकारिता ही माहिती देण्या इतकीच संवेदनशीलता आणि तटस्थता जपण्याची देखील गरज असते। FIP संघटनेचे हे पाऊल फक्त वैमानिकांच्या सन्मानासाठी नाही तर नागरिकांच्या विश्वासासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि याचमुळे ही बातमी फक्त एका अपघाताच्या बातमीपुरती मर्यादित राहत नाही, ती पत्रकारितेतील जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे करते। दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।